गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि नमस्कार मित्रांनो. तर काल मी बेळगाववरनं दुपारीच गोकर्णाला येऊन पोचलो. मस्तपैकी जेवण झालं आणि थोडा वेळ आराम केला. संध्याकाळी गोकर्णाचं दर्शन केलं, थोडासा बीचवर फिरलो आणि गोकर्णमध्येच मुक्काम केला. मी आत्ता नॅशनल हायवे 66वर आहे आणि हाच रस्ता तुम्हाला मुरुडेश्वर, उडुपी, मँगलोर ते थेट कन्याकुमारीपर्यंत घेऊन जातो आणि मागे म्हणाल तर गोवा, कणकवली, चिपळूणवरनं मुंबईपर्यंत घेऊन जातो. ह्या नॅशनल हायवे 66वर काही अंतर कापल्यावर मध्ये डाव्या बाजूला एक शॉर्टकट रस्ता लागतो आणि आज आत्ता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच मी निघालो आहे गोकर्णवरनं याना केव्ज बघायला. आजचा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाल अशी मी आशा करतो. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर आज नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. नुकतीच प्रसन्न अशी सकाळ झाली आहे, त्यामुळे आजूबाजूला फारशी रहदारी दिसत नाही आहे. आजूबाजूच्या दाट झाडीमधून सूर्यकिरण पसरत आहेत. अधूनमधून छोटी छोटी गावं लागत आहेत, लोक दिसत आहेत, पण तशी फारशी वर्दळ नाही आहे. अनोळखी वाटा कधी कधी खूप छान सरप्राईज घेऊन येतात. या वाट्याने जाताना खूप सुंदर आणि भव्य असं काही माझ्या पुढे येईल अशी मी कल्पनाही केली नव्हती. खरं तर याना केव्जपर्यंत जाणारी ही वाट खूपच सुंदर आहे. पावला पावलावर निसर्गाचा सुखद अनुभव देणारी आहे. गर्द झाडीतून जाणारा नागमोडी रस्ता, दुतर्फा जंगल, अधूनमधून दृष्टीस येणाऱ्या साध्या साध्या छोट्या वस्त्या, अगदी तुरळक रहदारी, निसर्गातील निवांत शांतता इथे जाणवते. मी या वाटेच्या प्रवासाच्या खरंच प्रेमात पडलोय. ह्याच वाटेने आपण याना केव्जच्या पायथ्यापर्यंत जाऊन पोहोचतो. नमस्कार मित्रांनो. तर आता मी आलो आहे याना केव्जला. याना केव्जची एंट्री घेतलेली आहे. एंट्री तिकीट आहे 10 रुपये आणि जर तुम्ही बाईकने येत असाल तर मी माझे बाईकचे त्यांनी 10 रुपये आणि असे 20 रुपये भरून आता निघालो आहे. हा छोटासा ट्रेक आहे. हा ट्रेक तुम्हाला करायचा आहे इकडे आणि 1.5 किलोमीटर म्हणजे 1.5 किलोमीटर तुम्हाला आतमध्ये जायचं आहे चालत आणि परत सेम रस्त्यानेच परत यायचं आहे. तर आपण आता बघूयात याना केव्ज. सुरुवातीलाच तुम्हाला दगडांचे अवशेष पूर्ण दिसतात. वरून पाण्याचा स्रोत वाहत येतो. तो इथं थोडासा अडवला गेला. इकडनं आता परत हा पाण्याचा स्रोत खाली जातो. आपले बूट भिजू नये म्हणून पण वरनं जाऊया. थोडंसं स्लिपरी आहे. ह्याच्यात
वाट अजून चांगली बनावी म्हणून JCB काम करतोय आतमध्ये. इकडे जर तुम्ही बघाल आता आणि एक नोट डाऊन करा की इथं माती काळी आहे. बाकी कोकण आणि हा कर्नाटक जो पट्टा आहे सगळीकडे लाल माती आहे, पण ह्या ठिकाणावरती काळी माती आहे. ही काळी माती का आहे? ह्या याना केव्जमुळेच आहे, याच्या इतिहासामुळेच आहे. ह्या वाटेने आलो, इथं आल्यावरती तुम्हाला एक रेस्ट पॉईंट बनवला आहे. इथे तुम्ही बसू शकता, रेस्ट करू शकता आणि परत पुढच्या वाटेवरती निघू शकता. एक तर येताना पूर्ण ट्रेक करून यायचं आहे आणि यांनी रेस्ट पॉईंट पण असा वरती बनवून ठेवला आहे. या पहिल्या केव्सचा हा एंट्रन्स. या मोहिनी शिखरामध्ये एक दरी तयार झालेली आहे. ह्या दरीमध्ये शिरल्यावरच आपल्याला त्याची नैसर्गिक तयार झालेली सुंदरता आणि भव्यता जाणवते. या मोहिनी शिखराची उंची 90 मीटर म्हणजे 300 फूट आहे आणि हे शिखर कास्ट आणि चुना यापासून बनलेलं आढळतं. हातपाय आता मी चढत आलो. पण आता उतरूया.
याना केव्सच्या खाली गंगा चंडिका देवीचं मंदिर आहे. त्याचं दर्शन केल्यानंतर तुम्हाला ह्या याना केव्सची परिक्रमा करायची असते. त्यामुळे म्हणजे आपण एक परिक्रमा करतो ना मंदिराला, तशी एक परिक्रमा करायची असते. आता परिक्रमा करूया. देना पडेगा. कितना है इसका? 10 रुपये. हे परिक्रमा करण्याकरता इथे परत एक एंट्रन्स फी द्यावी लागते 10 रुपयाची. 10 रुपयाचं तिकीट घ्यावं लागतं आणि एंट्रन्स फी घ्यावं लागते. आणि आता ह्यावरती 85 पायऱ्या आहेत. ह्या 85 पायऱ्या चढून दुसऱ्या साईडने आपल्याला उतरायचं आहे, म्हणजे हे याना केव्सची परिक्रमा पूर्ण होईल. चला तर परिक्रमा करताना तुम्हाला पूर्ण याना केव्स बघता येतात. बघा, हा पूर्ण रॉक कसा तयार झाला, खडक कसा तयार झाला बघा. याना केव्जमध्ये शिरल्यावर या सोनेरी छटांचा अद्भुत नजारा बघितल्यानंतर मला कवयित्री मंजिरी पैठणकर यांची एक कविता आठवते. ऐकूया आपण त्यांच्याच शब्दात. तेजाने नाहता सरला अंधार, घेऊनी सांगावा आली किरणे हजार. बिलगली डोही फोडत पाझर, मन भारावले कसे दृश्य मनोहर. इथल्या पाषाणास शब्दांचा अभाव, तरी सांगू पाहे काहीसे अपार. तेजाने नाहता मीही मन धावे आर पार. तेजाने नाहता मीही मन धावे आर पार. ह्या भैरेश्वर शिखराच्या खाली गुहेमध्ये एक मंदिर आहे, जे आपण बघितलं, जिथे एक स्वयंभू लिंग आहे. ह्या लिंगावर छतावरनं पाणी टपकत असतं, म्हणून या जागेची पवित्रता अजून वाढते. हे शिखरसुद्धा कास्ट आणि चुना ह्यापासून बनलेलं आढळतं. ह्याची उंची 120 मीटर म्हणजे 390 फूट आहे. आता आपण ह्या याना केव्सची थोडीशी ऐतिहासिक माहिती घेऊया. दंतकथा आणि पुराणानुसार जो भस्मासूर राक्षस होता, त्याला एक दैवी शक्ती प्राप्त होती शंकराकडनं, की तो ज्याच्या पण डोक्यावर हात ठेवेल, ज्याही वस्तूच्या, ज्याही माणसाच्या डोक्यावर तो हात ठेवेल, ती गोष्ट भस्म होईल, म्हणजे राख होऊन जाईल. असं त्याला एक वरदान होतं. आणि ते वरदान असल्याकारणानं तो थोडासा शक्तिशाली पण होता युद्धामध्ये वगैरे सगळ्यामध्ये. तर त्याचा उत्माद थोडासा वाढला असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू, त्याला त्याच्या दैवी शक्तीवरती खूप अहंकार चढला. आणि अहंकार इतक्या टोकापर्यंत गेला की त्यांनी ज्या देवाकडनं म्हणजे श्री शंकराकडनं जे वरदान घेतलं की ज्याच्या डोक्यावर हात ठेवील ती गोष्ट भस्म होईल, तर त्याला अहंकार एवढा झाला की त्याला असं वाटायला लागलं की मी आता श्री शंकरांच्या डोक्यावरतीच हात ठेवणार म्हणून, आणि त्यांना भस्म करून टाकणार.
तर ही गोष्ट जेव्हा श्री शंकरांना कळली तेव्हा त्यांनी ही गोष्ट विष्णूंना सांगितली. विष्णूंनी काय केलं, विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलं आणि मोहिनी म्हणजे एक आपण म्हणतो नर्तिका वगैरे. तर त्याच्यासमोर ती नाचू लागली नर्तिका, आणि नर्तिका नाचता नाचता तिने अशा काही स्टेप्स केल्या की त्या स्टेप्स करताना भस्मासूरसुद्धा त्या स्टेप्स करायला लागला आणि नाचायला लागला. तर नाचता नाचता नर्तिकेने एक स्टेप अशी केली की तिने आपल्या स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला, आणि स्वतःच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर भस्मासुराने पण स्वतःचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि तो इथंच जागीच स्वतःच भस्म होऊन राख झाला. त्यामुळे तुम्ही बघू शकता की हा मोठा पाषाण इथं उभा आहे. हा भस्मासुराचा भस्म झालेला पाषाण आहे आणि पूर्ण काळा दगड आहे. म्हणून मी मगाशी तुम्हाला दाखवली की तिथं सगळी काळी माती आहे. त्याच्या परिसरामध्ये पूर्ण काळी माती आहे. बाकी तुम्ही ह्या परिसराच्या थोडेशा बाहेर जाल तर तुम्हाला लाल माती दिसेल, पण ह्या परिसरामध्ये पूर्णतः काळी माती आहे. आणि अशी याना केव्सची थोडक्यात माहिती आहे. चला याना केव्समधनं बाहेर निघूया. आजचं पहिलं तिकीट जर घेतलं असेल याना केव्समध्ये यायचं तर ते मी घेतलं. 8:30 वाजता अशी याची एंट्री सुरू होते. 9 वाजता मी आतमध्ये शिरलो. त्यामुळे तुम्ही बघताय कोणी नाही आहे, मी एकटाच आहे. पूर्ण याना केव्समध्ये कोणी नाही आहे. आताचा हा पॅच बघा, एक माणूस जाईल एवढाच रस्ता आहे. याना केव्स परत एकदा. येतानाची वाट ही. याना केव्स बघून झालेले आहेत आणि माझ्याकडून जेवढी माहिती तुम्हाला देता येईल तेवढी माहिती मी तुम्हाला दिली आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. याना केव्स बघून परतीच्या मार्गावर निघत होतो. निघताना याना केव्समध्येच एक यूट्यूब व्लॉगिंग करणारा मुलगा मला भेटला आणि त्याची माझी मैत्री झाली. आपका नाम? मधु. त्याचं नाव मधु आहे आणि तो कानडीमध्ये व्लॉगिंग करतो आहे आणि ट्रॅव्हल व्लॉगिंग करतो आहे. गेले 50 दिन से आप घर से बाहेर. 50 दिवस झाले त्याला तो घराच्या बाहेर आहे आणि बसनी वगैरे म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टनी प्रवास करून तो सगळ्या कर्नाटकातल्या आणि कर्नाटक का ही आप पुरा हे कर रहे हो? ऑल कर्नाटक. हां, ऑल कर्नाटकातले ज्या काही एक एक वास्तू आहेत बघण्यासारख्या त्या तो कव्हर करतो आहे आणि तो फिरतो आहे. त्याची माझी चांगली दोस्ती झाली
आणि तिथे म्हणजे याना केव्जमध्ये ना एक सकाळी बस येते, नंतर दुपारी एक 2 वाजता बस येते. कुमता रेल्वे स्टेशनपासून तुम्हाला यायला इकडे बस आहे, तुम्ही बसने येऊ शकता, यांनीच मला सांगितलं. आणि त्यामुळे तुम्हाला जर कोणाला याना केव्जला यायचं असेल तर कुमता रेल्वे स्टेशनवरनं बसवरनं तुम्ही इथे येऊ शकता. कितना भाडा लेता है बस? 30 रुपये भाडा आहे. आने का जाने का 30 रुपये. हां, यायचे जायचे 30-60 रुपये तुमचं भाडं होऊ शकतं. आणि नंतर दुपारी 2 वाजता बस होती तिकडे. तर तसाही मी निघतच होतो, बाहेर येत होतो. मी एक मित्र म्हणून आणि एक व्लॉगिंग म्हणून त्याला बोललो चल आपण दोघं एकत्र जाऊ बाहेर. आणि तो माझ्या बरोबर आला. मला छान वाटलं की तो माझ्या बरोबर आला. मुझे अच्छा लगा आप मेरे साथ आहे, सही में अच्छा लगा. आणि असेच ट्रॅव्हल करत राहा, कुठलंही तामजाम नाही, काय नाही. मोबाईलवर मस्त व्लॉगिंग करतोय बिचारा, सगळीकडे फिरतोय. मला ते आवडलं त्याचं की तो मोबाईलवर व्लॉगिंग करून डेली व्लॉगिंग करतो, संध्याकाळी रूमवर जातो, एडिट करतो, नेक्स्ट डेला व्हिडिओ यूट्यूबला टाकतात. आपका यूट्यूब चॅनल का नाम? मॅडिस व्लॉग्स कर्नाटक. मॅडिस व्लॉग्स कर्नाटका. मी खाली त्याची लिंक टाकील, तुम्ही ज़रूर त्याला सबस्क्राईब करा आणि त्याला पण सपोर्ट करा, मला पण सपोर्ट करा. थँक्यू. हाँ, प्लीज़ सब्सक्राइब भैया का चैनल, क्योंकि ये कन्याकुमारी घूम के आया है, इधर कर्नाटका घूम रहा है. अच्छा प्लेसेस है, तुमको वो सब अच्छा प्लेसेस को भैया एक्सप्लोर करता है. प्लीज़ चैनल भैया का चैनल और अच्छा प्लेसेस को देखो. घर में बैठी इधर आना नहीं, घर में बैठ के ही देखना पड़ेगा. ओके. तुम्ही पण याच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, आपने मेरे चॅनल को सबस्क्राईब करने के लिए आह्वान किया. बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू. चला आता पुढच्या प्रवासाला पुढे गोकर्णाला जातो आहे. गोकर्णाला गेलो की थोडंसं अजून बॅग घेतो, हॉटेलवर बॅग आहेत त्या कलेक्ट करतो आणि आजचा प्रवास मग गोवा.